मोहरम हा इस्लामी कॅलेंडरमधला नवीन वर्ष। ज्या प्रकारे आपण आपल्या नवीन वर्षाला डीजे लावतो, यात असं काहीही होत नाही। हे वर्षाचं स्वागत न करता त्यागाची आठवण करून देणारं पहिलं पान असतं। हे बाबा, मी एकता भेलोंडे। मोहरममधला सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे 10वा दिवस आशुरा। हा दिवस शौर्य, बलिदान आणि सत्यासाठीचा संघर्ष दिवस मानला जातो। इस्लाम धर्म प्रवर्तक पैगंबर मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन यांनी इस्लामांमध्ये वाढणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला। पण हुसेन यावर म्हणाले, मी अन्यायाच्या राजाचा साथ देणार नाही, मी मरेल तरी चालेल। त्यामुळे इमाम हुसेन आणि त्यांचे साथीदार कुटुंबियासह करबला वाळवंटात गेले। तिथे त्यांना 3 दिवस पाणी न देता तहानल्यास आणि शेवटी तलवारीने मारण्यात आलं। या घटनेत हुसेनसह अनेक बालकांचा, स्त्रियांचा आणि वृद्धांचा मृत्यू झाला। आता मोहरम साजरा कसा होतो? यामध्ये शिया मुस्लिम छाती टोकत मातम साजरा करतात। ताजिया म्हणजेच करबला येथील इमाम हुसेन यांच्या कबरीची प्रकृती बनवली जाते आणि मिरवणूक काढली जाते। काही ठिकाणी उपवास म्हणजेच रोजा सुद्धा ठेवला जातो। मुस्लिम बांधव करबला आणि इमाम हुसेन यांच्या बलिदानाच्या आठवणीत हा महिना अगदी भक्तिभावाने साजरा करण्यात येतो। तुमच्याकडे मोहरम कशा प्रकारे साजरी केली जाते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बघत रहा हे बाबा।